व्यासपीठावर उपस्थित माझे गुरुजन व माझे मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेली मुक्ताईनगर नगरी, या नगरीमध्ये श्री संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालय मुक्ताईनगर या नगरीमध्ये चाललेला माननीय प्रतिभाताई पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा, मी त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त काही तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही अशी माझी नम्र विनंती. माझा विषय आहे संतांचे विचार. संतांचे विचार म्हणजे या महाराष्ट्राच्या मातीतून खूप संत घडून गेले. श्री संत ज्ञानोबाराय, तुकोबाराय, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत जनाबाई, सर्व हे संत घडून गेले आणि या संतांनी आपल्याला चांगले शिकवण देऊन गेले. संत तुकोबारायांनी काय केलं महाराज? संत तुकोबारायांनी अभंग गाथा लिहिला, संत जनाबाईंनी ओव्या गायल्या, संत मुक्ताबाईंनी काठीचे अभंग सांगितले व संत ज्ञानोबारायांनी आपल्यासाठी जगाच्या विश्वाच्या कल्याणासाठी त्यांनी ज्ञानेश्वरी व आपला हरिपाठ लिहिला आणि एकनाथ महाराजांनी त्यांच्या माध्यमातून आपल्याला भारुडे प्रसारित केले आणि संत आपल्याला चांगलेच विचार सांगतात. संत मुक्ताबाई जेव्हा आळंदीमध्ये राहत होत्या, संत ज्ञानोबारायांना जेव्हा मांडे खावायचे असे वाटायचे, तेव्हा मुक्ताबाई जेव्हा खापर मागण्याकरता गेल्या, तर मुक्ताबाई जेव्हा खापर मागण्याकरता गेल्या तर त्या विसोबा खेचरांनी आईसाहेबांच्या गालात मारलं आणि त्यांना घरी पाठवलं. तर माझी मुक्ताई माझ्या ज्ञानदादाला सांगते, अरे दादा, मला त्या विसोबा खेचरांनी मारलं. तर ज्ञानोबाराय म्हणले, ते आपल्यापेक्षा वयाने श्रेष्ठ आहे दादा, ते आपल्यापेक्षा वयाने श्रेष्ठ आहे, आपण त्यांना काहीच बोलू शकत नाही. तर आपल्याला जर का आपल्या गुरुजनांनी सांगितलं एक शब्द, तर तो आपण ऐकू शकत नाही. तर ते तर विसोबा खेचर होते, त्यांनी मुक्ताईच्या गालात मारलं तरी आईसाहेब काही बोलल्या नाही. तर आपण काहीतरी संतांचे विचार आपल्या मनामध्ये घेतलेले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा, गुरु